आता जसं जसं दरवेळेस आता आम्हाला असं पेंटर जे कलाकार होते त्यांना भीती वाटत होती की जेव्हा फ्लेक्स आलं की आता आपली भिंती चित्रकला गेली, साईनबोर्ड पेंटर्स गेले, हे गेले ते गेले. बरोबर. पण आपलं जर आपल्या कलेवर खरंच प्रेम असेल, आपण एकदम त्यात टॅलेंट असेल, तर 100 फ्लेक्समध्ये पण एक वॉल पेंटिंग उठून दिसतं. नक्की, नक्की. आणि आत्ता अशी काही पिक्चरची प्रमोशन जेव्हा आम्ही केले ना, हं, हं. तर त्याच्यात काही आर्ट डिरेक्टर किंवा दिग्दर्शक असे होते की नाही, आवर्जून ते सांगत होते आम्हाला वॉल पेंटिंगच पाहिजे बरोबर आहे. पिक्चरच्या प्रमोशनसाठी. हो, हो, हो. तर त्याचं वेगळं इम्पॅक्ट, त्याचं मेकिंग असतं हे, तर त्याचा उपयोग त्यांना होतो, सर्वांनाच होतो. तर आपल्या आर्ट फील्डमधलं एक खंत अशी आहे की 1975 पासून अभ्यासक्रम बदलला गेला नाही. तर जी जुने आर्टिस्ट होते त्यांचीच नावं पुढं आहेत, तेच अभ्यासक्रम आहे, तोच हिस्ट्री आहे, तोच सगळं आहे. बदल नाही झाला. दरवेळेस कॉलेजमधून 1 ते 2,000 मुलं पासआउट होतात. मग 5 वर्ष 6 वर्षाचा कोर्स करून आर्टिस्ट जेव्हा बाहेर पडतो, तर आर्ट गॅलरीत त्याला विचारलं जातं, म्हणजे माझा अनुभव सांगतो की त्याला विचारलं जातं तुम्हाला एक्सपिरियन्स काय. हो. तुम्ही पासआउट होऊन बाहेरच पडल्यानंतर आर्ट गॅलरीत लगेच तुम्हाला कसा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स काय ते. मिळेल. बरोबर आहे. बरं, पेंटिंगच्या विद्यार्थ्याला IT मध्ये जॉब नसतो, कुठल्या कंपनीत जॉब नसतो. कमर्शियलवाल्यांना ते फोटोशॉप वगैरेमुळं त्यांना जॉब मिळतो, पण पेंटिंगच्या मुलांना असं कुठलं ट्रॅक नाही आहे. पण जर मला असं वाटतं की अभ्यासक्रमात आपल्या जुन्या काळापासून जर हा विषय आहे भिंती चित्रकला, तर तो अभ्यासक्रमात घेतला तर मुलांना तो एक वेगळा ट्रॅक मिळतो. बरोबर आहे. ते एका भिंती चित्रासाठी 10 ते 20 मुलं लागतात. त्यांना तो स्वतःच्या म्हणजे स्टुडिओतलं काम करून तुम्ही ते पण काम करू शकता. बरोबर. आणि स्टुडिओतल्या कामाची जी स्टाईल आहे, ती स्टाईल जर आपल्याला लोकांपर्यंत रोडवर दिसली, तर ते त्या चित्रकाराचं आणि त्या कलेचं जास्त वाहवाच होणार आहे. बरोबर. तर माझं असं म्हणणं होतं की भिंती चित्रकला ही आपल्या अभ्यासक्रमात पाहिजे, यायला पाहिजे. त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि कलाकारांना तो एक वेगळा ट्रॅक इंटिरियरमध्ये असतील, कॅफेमध्ये असतील, आता जसं मी काम करतो, वॉल पेंटिंग असतील, हॉटेल्स असतील, बरेच पर्यटन स्थळ आहेत आता नवीन डेव्हलप होत सगळीकडे. आहेत. म्हणजे आता आता तुम्ही घरामध्येही वॉल पेंटिंग करतात, नक्की, नक्की. तर हे सगळ्याचा उपयोग होतो. नाही जसं आता आपण जसं म्हणतो ऑर्गॅनिक, हां, जसं सेंद्रिय शेती, सेंद्रिय तसं खाणं, हां, व्यायाम, साधी राहणीमान, तसं साधी आता राहणं. लोक पुन्हा डिजिटलकडनं हां, पेंटिंगकडे वळालेत, ज्याला खरंच त्याची जाण आहे. जाण आहे. म्हणजे माझं तर म्हणणं असं प्रामाणिक आहे, डिजिटल मीडिया म्हणजे काय झालं की तो भावना शून्य आहे. हो, जो ओरिजिनल पेंटिंग आहे त्याला भावना आहेत काहीतरी. भावना आहेत. त्यामुळे माणूस ऑटोमॅटिक अटॅच होतो, Attach. अटॅचमेंट त्याला जास्त हो, असते. तसं आता बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे मी अनुभवलेलं आहे की रस्त्यावर पेंटिंग केली म्हणजे लोकल पेंटर आहेत हो, का, मग त्यांना काही खूप रिस्पेक्ट नाही, हो. त्यांना कामं नाही, जॉब नाही म्हणून हो, ते रस्त्यावर काम हो, करतात. म्हणजे असं सामान्य लोकांचा बऱ्याच वेळा त्यांच्याकडे पाहण्याचा हो, दृष्टिकोन असतो. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर अभ्यासक्रमात ते आलं, त्याला जर रिस्पेक्ट दिला, हो, गव्हर्नमेंटने थोडंसं त्याला सपोर्ट केला, तर याच्यामध्ये त्या कलाकारांना एक वावा मिळेल किंवा हो. त्यांना एक मान सन्मान मिळेल. मान सन्मान मिळेल. हां, म्हणजे वावापेक्षा मान सन्मान खूप महत्त्वाचं आहे. हो. वावा काय थोडा 1-2 दिवस करून फायदा नाही आहे. आणि लोकांना त्याच्याबद्दल, कलेबद्दल एक आदर निर्माण होईल, होतो. इंटरेस्ट बरोबर आहे. तयार होईल. आणि त्याला प्लॅटफॉर्म मिळतो. त्याला एक हो, स्वतःचं अस्तित्व तयार होतं हो, आणि स्वातंत्र्य असतं आणि त्यालाही कोणाच्या हातात म्हणजे असं राहणं, कलाकार मुळातच तो स्वतंत्र असतो. हो. त्याला कोणाच्या बांधील राहण्याची गरज नाही आहे.